आज एक गौप्यस्फोट केलेला आहे। 2 मर्सिडीज दिल्यानंतर ठाकरेकडे पद भेटत होते। नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही आणि नीलमताई काय बोलला हे मला माहिती नाही, त्यामुळे नीलमताई काय बोलला त्यांनाच विचारलं पाहिजे। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेचं रक्षण करणं हे भाजपाचं हिंदुत्व आहे का, असं उद्धव ठाकरे यांनी सवाल केला। उद्धव ठाकरे आता असेच बोलत राहतात। त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस 1000 बाबी आमच्याकडे आहेत, पण आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही। आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिलं आहे, प्रचंड मोठा मॅन्डेट दिला आहे, 52%च्या वर मतं आम्हाला मिळाले आहे महाराष्ट्रामध्ये। आज आमचा फोकस आरोप प्रत्यारोपावर नाही आहे। आज माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार हे आम्ही जे वचनं लोकांना दिले आहे ते वचन पूर्तीकरता आम्ही आता काम करतो आहे। आता आम्हाला आरोप कोणी केला आणि कोणी प्रत्यारोप केला पडायचं नाही आहे। आम्हाला विकसित महाराष्ट्राचा संकल्पाला काम करायचं आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार मराठवाडा, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसं करेल याकरता आमचा फोकस आहे। महसूल आयुक्त कार्यालय नांदेड अशी चर्चा सुरू झाल्यानंतर लातूरमध्ये विरोध सुरू झालेला नाही, एखाद्या वेळी विरोध होईल, पण आम्ही चर्चा करू। लातूरच्या आमच्या सर्व लोकप्रतिनिधी चर्चा करू, नांदेडच्या लोकप्रतिनिधी चर्चा करू। पण मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर एक विभागीय आयुक्त कार्यालय या भागात असलं पाहिजे। शेवटी संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालय 8 जिल्ह्याचं असणे त्यापेक्षा नांदेड, लातूर हा भाग महत्त्वाचा आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी बसून मार्ग काढू आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बैठक होईल। पण एक विभागीय आयुक्त कार्यालय मात्र या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, म्हणजे या 4 जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे याकरता माझं लक्ष आहे आणि त्याकरता मी पुढाकार घेणार आहे। प्राधान्य कोणत्या जिल्ह्याला असणार आज तर सांगता येणार नाही ना। आज मला सर्व लोकप्रतिनिधीशी बसावं लागेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल, सरकार म्हणून निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे सरकार म्हणून जेव्हा निर्णय घेतो तेव्हा सर्व जनप्रतिनिधी भौगोलिक परिस्थिती काय आहे, भौगोलिक सेंटर काय होईल, कुठल्या भागात आपण जास्त सेवा देऊ शकू, कुठल्या भागातून जास्त लक्ष केंद्रित होईल, या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे। लातूर की नांदेड हा वाद नाही आहे। महत्त्वाचा विषय आहे की 8 जिल्हे संभाजीनगरला आहे। मला वाटतं ते आपण डिव्हिजन केलं पाहिजे, या मताचा मी आहे। लवकरच याचा निर्णय होईल। नाही, मला वाटतं की संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी पाहिजे त्या बाबी सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे। काही अजून त्यांची मागणी असेल परिवाराची तीही पूर्ण करू, पण आमच्या सरकारने देवेंद्रजींनी ज्या ज्या चौकशा तिथल्या जनप्रतिनिधींनी मागितल्या, माननीय देशमुख परिवारांनी मागितल्या, त्या सर्व बाबी आमचं सरकार पूर्ण करत आहे। ज्या ज्या चौकशा अपेक्षित आहेत त्या चौकशा आमच्या सरकारने सुरू केल्या आहे आणि मला विश्वास आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येचा जे आरोपी आहेत कुठलाही आरोपी हा कोर्टातून सुटणार नाही। फाशीची शिक्षा होतपर्यंत आमचं सरकार मागे लागणार आहे आणि कुठलाही पुरावा नष्ट होणार नाही, कुठलाही पुरावा कमी राहणार नाही याची काळजी आमचं सरकार घेत आहे, माननीय देवेंद्रजी घेत आहे। त्यामुळे मला असं वाटतं जास्त फोकस आमचा हा आहे की कोणताही मारेकरी सुटू नये, तो फाशीबद्दल गेला पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे। साहेब, तुम्ही म्हणले होते की जे विधानसभेत बंडखोरी केली आहे त्याला मी पक्षात घेणार नाही, आता मात्र तुम्ही बंडखोरांना देखील पक्षात प्रवेश घेतला, या प्रताप पाटलांनी टीका केलेली आहे। असं आहे की काही लोकांना पक्षामध्ये जरी आम्ही कमी केलं असेल तरी कालांतराने एक चर्चा होतं की त्यांना आम्ही काही महत्त्वाचे पदं न येता त्यांना काही विकासाच्या कामामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून समाजाच्या विकासाकरता काही योजना करायच्या आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे। आता इच्छा व्यक्त केल्यावर एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली जातं, पण आम्ही कुठल्याही पदाधिकारी त्यांना केलं नाही आहे। जनतेच्या समस्या सोडण्याकरता, विकास कामाकरता काही लोकांनी इच्छा व्यक्त केली, त्यावर आम्ही निर्णय करतो आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि